मी हजार वेळा सांगितलंय, मी काय कोल्हापूरची मुलगी नाहीये, म्हणून माझी भाषा ही कोल्हापुरी असेल असंही नाहीये किंवा माझं वागणं हे कोल्हापुरी असेल असंही नाहीये. मी प्राऊड फील करते मी कोल्हापूरची सून आहे, पण असं याचा अर्थ हा नाहीये की तुम्ही येऊन वाटेल ते मला कमेंट बॉक्समध्ये बोलावं की आमच्या कोल्हापूरच्या बायका अशा नसतात की आमच्या कोल्हापूरच्या बायका अशा भाषेत बोलत नाही. मला काय म्हणायचं आहे की तुम्ही कोल्हापूरची माणसं आहेत, ठीक आहे, गर्व करा स्वतःवरती, पण तुम्ही कोल्हापूरच्याच एका लेडीला असं बोलतायत, तुम्हाला पटतंय का? प्रत्येकांना इंडिव्हिज्युअल राहण्याचा तो एक त्यांना अधिकार दिलेला आहे आणि तो अधिकार लग्नानंतर त्यांच्यापासून छिनून घ्यावा असं कोणी सांगितलं आहे? माझ्या राहणीमानाला तुम्ही जे नावं ठेवतायत ना, तर सर्वात आधी तुम्हाला एकच सांगेल, सयाजी हॉटेलला जावा, कुठल्याही 5 स्टार हॉटेलला जावा कोल्हापूरच्या, किंवा आता एलेक्सा समोर जे काही नवीन रेस्टॉरंट ओपन झालेले आहेत, मल्टी क्युझिन वगैरे, पिझ्झा बर्गर ह्या त्या ठिकाणी तुम्ही फक्त तिथे जा आणि तिथून जाऊन ना स्वतःला विचारा की खरंच आपण जे नम्रताला बोलतोय ते योग्य आहे का? इथे येणाऱ्या लोक पुण्यापेक्षाही जास्त मॉडर्न आहेत, पुण्यापेक्षाही जास्त शॉर्ट कपडे वगैरे घालून मुली असतात आणि मला त्याचं काहीच वाईट वाटत नाही. हे प्रत्येकांचा पर्सनल चॉईस आहे. त्यामुळे तुम्ही किती बडबडला ना तरी माझ्या राहणीमानात किंवा माझ्या बोलण्यामध्ये काही एक फरक पडणार नाहीये. मी फक्त माझ्या मनाचं करते जे मला आवडतं. हां, रिस्ट्रिक्शन्स असतात, मला ज्या रिस्ट्रिक्शन्स आहेत त्या गोष्टी मी फॉलो करते. हां, ज्या दिवशी मला माझा नवरा म्हणेल की नम्रता ह्या गोष्टी अलाव नाही आहे, त्या दिवशी मी नक्की त्याचं ऐकेल. पण मला वाटते की आत्ता ती काय वेळ नाही आहे आणि त्यांनी माझ्यावरती कधीच रिस्ट्रिक्शन टाकलेले नाही आहे. त्यामुळे तुम्ही तुमचं काम करा, मी माझं काम करते. आणि फालतूचं इथे येऊन ना कमेंट सेक्शनमध्ये घाण करत जाऊ नका. ज्यांना माझं राहणं किंवा वागणं पटत नाही त्यांनी स्पष्टपणे मला ब्लॉक केलं तरी चालेल किंवा रिपोर्ट केलं तरी चालेल, मला काही प्रॉब्लेम नाही. मी जे करते ते माझं फक्त एक जॉब आहे. त्यामुळे तुम्ही त्या जॉबवरनं मला जर जज करत असाल तर तुमचीच लायकी तेवढी नाही आहे की तुम्ही माझ्या कमेंट सेक्शनमध्ये येऊन घाण करावी. दुसरी गोष्ट म्हणजे मी एक प्रोडक्ट मागवलेलं आहे ते दाखवते, त्याच्यानंतरचं रुटीन. जेव्हापासून मी हे यूज करते ना माझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. माझ्याकडे अगारोचं ॲटम प्लस इलेक्ट्रिक हँड हेल्ड फुल बॉडी मसाजर. यामध्ये आपल्याला 4 डिटॅचेबल हेड मिळतात, एक युजर मॅन्युअल, एक मेश कवर सुद्धा मिळतो. हे हेड लावणं खूप इझी आहे. आपल्या घरात वृद्ध व्यक्ती असेल तर आपल्याकडे हे असणं खरंच. यामध्ये स्पीड आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने आपण ठेवू शकतो. फ्लॅट हेडने मी माझी बॅक मसाज करून घेत आहे. फ्लॅट हेडचा फायदा जिथे लार्ज मसल्स असतात तिथे आपण करू शकतो, जसं की बॅक आहे, थाईज आहे, जिथे जिथे आपल्याला जास्त मसल्स असतील फ्लॅट तिथे आपण हे यूज करू शकतो. काही नाही, सर्क्युलर मोशनमध्ये थोडं थोडं फिरवायचं. आता माझ्या पायामध्ये पण खूप जास्त दुखायला होते कारण की मी कंटिन्यू उभी असते शूटसाठी, स्वयंपाकासाठी. आता मी वेवी हेड अटॅच करून घेतलेलं आहे जे शोल्डर, एल्बो आणि नीजसाठी कामी येतं. परफेक्ट आहे. बघा, वेगवेगळे हेड्समुळे काय होतं की आपल्याला पाहिजे त्या गोष्टी टार्गेट करता येतात आणि मी खरं सांगते माझी कोणी सेवा करायला येतं ना. बॉल हेडचा वापर तुम्ही डेली यूजसाठी करू शकताय, जसं की एल्बो, नीज, तुमचे शोल्डर आणि जिथे कुठे तुम्हाला वाटेल तिथे. काही नाही, फक्त सर्क्युलर मोशनमध्ये हे करायचं. खूप इझी टू यूज आहे. यूज केल्यामुळे कुणाच्या हेल्पची गरज पडत नाही आणि आपल्या बॉडीला क्विक रिलीफ. ह्याचे स्पीड कंट्रोल जे आहेत 1500 ते 3000 पर्यंतचे RPM आहे. प्लस हे 28 वॉल्टचा आहे. ताईची हेडचा वापर मी माझ्या स्पाइन, बॅक आणि ॲक्युप्रेशरसाठी. जसं माझं वापरून झालंय तसे सगळे हेड मी बाजूला काढून एकदम सुक्या कपड्याने त्याला क्लीन करून घेणार आहे आणि परफेक्ट ड्राय एरियामध्ये त्याला व्यवस्थित. खरं तर हे इतकं कॉम्पॅक्ट आहे आणि ट्रॅव्हल फ्रेंडली सुद्धा आहे. अटॅचमेंटच्या हेड बरोबर कायम हा मेश कव्हर वापरायचा, जेणेकरून त्यामध्ये आपले केस गुंतणार नाही आणि आपण एकदम सेफली मसाज करू शकू. आणि फार इझी आहे बघा हे काढणं आणि याला लावणं सुद्धा. कधी आपल्याला हेड व्यवस्थित लावता येत नाही तर फक्त काही करायचं नाही, हेड लावून झाल्यानंतर त्याला फक्त थोडंसं प्रेस करायचं. मॅन्युअलमध्ये दिलेल्या QR कोडवरती स्कॅन करून तुम्ही तुमच्या प्रोडक्टचं रजिस्ट्रेशन सुद्धा करू शकता. प्रोडक्टच्या लिंकसाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका. मला ना एवढं वाईट बोलायचं नव्हतं, पण काही लोकांना ना असंच बोलावं लागतं आणि मला त्यांचे स्क्रीनशॉट सुद्धा लावणं तेवढं गरजेचं समजलं नाही कारण की मी त्यांना डायरेक्ट हाईड करते. बाय द वे, आता हे जे काही ज्वेलरी मी घालते त्यातलं माझं मंगळसूत्र 1 ग्रामचं आहे. ही जी साडी मी नेसलेली आहे ती मी मेशोवरनं 750 रुपयाला काहीतरी मागवली आणि इतकी सुंदर आहे. आणि मी जो ब्लाऊज घातलाय तो एव्हरग्रीन झाला. ॲक्च्युली कितीतरी साड्यांवर जातो, माहेश्वरीचा ब्लाऊज आहे. तर मंडळी, आज आहे ना, ॲक्च्युली हा व्लॉग तुम्ही लेट बघतायत. रामनवमीच्या दिवशी मी पुरणपोळीचा बेत करायचा ठरवला होता कारण गुरुवार पण त्या दिवशी होता आणि बऱ्याच दिवसापासून देवाला नैवेद्य दाखवायचा होता पुरणपोळीचा. तर म्हटलं आज करावं. तर फक्त 2च पोळ्या करायच्या, पण मी पावशर पुरण शिजवून घेतलं कारण की ना पुरण काय आपल्या फ्रीजमध्ये किती पण दिवस राहतं. तर एकीकडे
एकीकडे बटाटे भात लावून घेतला, एकीकडे पुरणाची डाळ पण शिजून झाली होती आणि पुरण शिजून घेते. आणि मला ॲक्च्युली खूप कंटाळा आला की मी खूप जास्त तामझाम करेल असं नाही, त्यामुळे आमटीसाठी मी जे काही अवेलेबल आहे आता सध्या घरामध्ये तेच घेतलं आहे. कांदा, टमाटर, अद्रक, लसूण आणि थोडंसं खोबरं खिसलेलं. आणि इथे पण मी बारीक केलेली साखर पावडर, इलायची, जायफळ हे सगळं एकत्र बारीक करून घेतलं आणि ते टाकलं. तूप पण टाकलेलं आहे. छान पुरण करून घेते. आणि मी अजून एकदाही मी आयफोनमध्ये शूट केलेलं नाही मंडळी. आज सोमवारी मम्मीचं ऑपरेशन झालं आहे, गर्भपिशवी काढली आहे तिची. तिने खूप दुर्लक्ष केलं माहिती आहे का. संसारासाठी बायका इतकं दुर्लक्ष करताना तिने इतकं दुर्लक्ष केले. गेले 2-3 वर्ष तिने पप्पांचं केलं, त्यामध्ये तिला म्हणजे पिरियडचा एवढा त्रास व्हायचा, पण तिने कधीच लक्ष दिलं नाही. त्यावर मी नंतर डिटेलमध्ये सांगेल, कारण मी मम्मीला भेटायला जाणार आहे शनिवारी. आणि ॲक्च्युली झालं असं आहे की मम्मीची तब्येत खराब खूप दिवसापासून होती, पण तिने माझ्या प्रत्येक वाईट मोमेंटला येऊन मला हेल्प केली आहे. आणि मीही माझं कर्तव्य म्हणून तिला ऑपरेशनला पैसे पाठवले, तिला म्हणजे माझ्या भावाच्या खात्यावर. आणि म्हणजे निम्मा मी दिला आणि निम्मा माझ्या भावाने. 60,000 रुपये खर्च आला आहे मम्मीला, तर 30 मी दिले आणि 30 माझ्या भावाने टाकले. आणि मी मम्मीला एक सिंगल साईजची गादी पण घेतली आहे, कारण की मागच्या वेळी जी इमाची गादी होती ना ती ॲक्च्युली प्रमोशन होती, पण मम्मीला खरंच खूप आवडली, पण ती खूप मोठी होती. मग मी मम्मीच्या बेडवरती एक छान सिंगल गादी मागवली आहे. ती मला काय डिस्काउंटेड प्राईजमध्ये 6,500-7 हजारला काहीतरी भेटली आहे. तर एकीकडे मी आमटी करून घेते आणि एकीकडे मी बटाट्याची भाजी पण करून घेतली आहे. मंडळी, तुम्हाला असं वाटत असेल ना की ही किती प्रॅक्टिकल वागते आणि व्लॉग पण टाकते, तसं नाही मंडळी. मी माझ्या फॅमिलीच्या त्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ना, मी खरं सांगते, मी मेहनत घेते आहे. आणि मी ऑलरेडी 1 महिना बॅक झाली आहे, त्यामुळे माझा खूप लॉस झाला आहे, पैशांची पण खूप लॉस झाला आहे. आणि ठीक आहे ना, फॅमिली इश्यू कुणामध्ये नसतात, पण मी ते खूपच जास्त हे केलं, त्याला स्ट्रेस केलं. आणि त्याचबरोबर मी रील्स पण करत नव्हते, कितीतरी ब्रँडचे व्हिडिओ मी सोडून दिले, खूप लॉस झाला आहे. म्हणून आता मी विचार करते की जे काय पेंडिंग व्हिडिओ ते सगळे संपवून द्यावे आणि सुरुवात करावी. एकदा गंगेवर जाऊन येईल थोडंसं, कारण की आयफोनमध्ये तिथे जाऊनच पहिला गंगा आरतीचा शूट घेणार, तेव्हाच मी माझं हे करणार आहे, आयफोनमध्ये शूट चालू करणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे येत्या शनिवारी मम्मीकडे जाते. मला खूप वाईट वाटतंय, पण वैष्णवीची ओरल एक्झाम स्टार्ट झाली आहे. 11 तारखेपर्यंत एक्झाम आहे आणि 12 तारखेला आम्ही पुण्याला मूव्ह करतोय. आणि तिचे पुण्यातल्या स्कूल पण स्टार्ट होणार आहेत 9 तारखेला, म्हणून मला एप्रिल महिन्यात पण वेळ नाही आहे. म्हणजे किती हे झालं आहे ना, म्हणजे एकदम धावपळीचंच झालं आहे. पण मी ट्राय करेल ना मी व्लॉग शेअर करायला. अजून मला तुमच्याकडनं एक सजेशन हवं होतं की तुम्ही जो माझा मोठा व्हिडिओ बघताय ना, तर तुम्हाला रोज बघायला आवडेल का वन डे गॅपनं टाकू, तुम्हाला काय वाटतंय, तुम्ही जे सांगाल मी ते शेअर करेल. आणि टायमिंग पण सजेस्ट करा की कुठल्या टायमिंगला तुम्हाला माझा व्हिडिओ बघायला आवडेल. आणि इथं बघा, मी फक्त 2च पोळ्या केल्या आहेत, एक देवाच्या नैवेद्यासाठी आणि एक माझ्यासाठी, कारण वैशू पण काय आता खाणार नाही आहे. आणि भात, आमटी, बटाट्याची भाजी तिला खूप आवडते आणि शिवला पण खूप आवडते. बघा आमटीला किती सुंदर कट आलाय. एकच गोष्ट मिसिंग आहे, ती म्हणजे सचिनचा तो इथे असता, तर त्याला ॲक्च्युली पुरणपोळी आणि बटाट्याची भाजी आमटी खूप आवडते. पण ठीक आहे ना, आता पुण्यात गेल्यानंतर प्रत्येक सणाला मी छान छान करेलच. फक्त आपलं घर तिथे एवढं खास नसणार आहे, पण मला माहिती आहे की तुम्ही जसं प्रेम मला देताय तसं तुम्ही मला त्या घरात पण प्रेम द्याल. आणि तुमचा आशीर्वाद असला तर आपण लवकरच दुसऱ्या घरात पण शिफ्ट करू. तर बघू कसं होतं आहे दुसऱ्या घरात. मला तरी वाटतंय की सध्या 25-30 हजार रुपये मला नाही वाटत की, मला ॲक्च्युली नाही वाटत की मी ते घर एवढा खर्च करावा फक्त रेंटेड घरासाठी. पाहिजे तर स्वतःच्या घरासाठी करू, पण रेंटेड घरासाठी मला खरंच नाही फील होतं आहे. कारण की जे घरं मी बघितलं आहेत ना, ते घर ॲक्च्युली ना ट्रॉली आहे, ना फर्निचर आहे, ना बाल्कनी आहे, स्लायडिंग डोर्स पण नाही आहे, इतकं गावठी घर. आणि तेच 25-30 हजार रुपये मागतायत. म्हणून नाही तर मी चांगलं लॅविश घर असतं तर मी नक्कीच तेवढा दिला पण असता. तर म्हणजे इथे जेवायला बसले आणि खरं सांगते, पुरणपोळी जशी मी पोटात गेली ना, त्याच्यानंतर म्हणजे मला अक्षरशः जेवताना झोप यायला लागली होती, इतकी झोप येत होती ना. तर मी म्हटलं नाही झोपायचं, नाही झोपायचं. पण शेवटी तेच झालं, कानातले काढले आणि म्हटलं आता पहिला झोप घ्यावी. आणि उद्याच्या व्लॉगमध्ये बघूया काय काय शेअर करता येते. ओके, बाय.